तर आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत। कोथिंबीर वड्या कशा करायच्या। तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक जुडी अशा प्रकारे धुवून घ्यायची। पाणी पण चाललं एक साईडला, त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मिरच्या घेतल्या, जिरे, मीठ आणि लसूण। आता हे मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं, एकदम बारीक। पाणी टाकायचंच नाही त्याच्यात बिलकुल पण। आता मग आपण वाटून घेऊया। त्याच्यात आपण साहित्य टाकून घेऊ। इथे मी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकायचं। 1 वाटी बेसन पीठ घेतलंय। हळद, आपलं वाटण बारीक वाटलेलं, मिक्स करून घ्यायचं। थोडंसं बाजरीचं पीठ पण टाकायचं। बाजरीच्या पीठाने टेस्ट चांगली येते कोथिंबीर वडीची। पाणी न टाकता मळून घ्यायचं। तेव्हा मी पाण्यात थोडं सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये, कारण की आपल्या कोथिंबीर पाणी सुटलं ना, पाणी टाकायची गरजच लागत नाही। एकदम घट्ट असं मळून घ्यायचं। आता त्याचे आपण वड्या पाडून घेऊ। मी डायरेक्ट तळणार आहे, उकडणार नाहीये। अशा गोल गोल वड्या तळून करून घ्यायच्या सर्व। ते काय भिजून पण द्यायचं नाही, काय नाही, डायरेक्ट करून घ्यायच्या अशा मळून झाला का। कारण की ते भिजायला ठेवलं त्याला पाणी सुटतं कोथिंबीरीने, त्याच्यामुळे भिजत ठेवायचं नाही आहे। पाण्याच कसं ओलं झालं ते पाणी सुटलं त्याला। हे पहा, अशा प्रकारे सर्व वड्या करून घ्यायच्या। आता त्या तळून घ्यायच्या डायरेक्ट। मी काय उकडल्या नाही त्या। इथं कढई ठेवलेली तापण्यासाठी। तेल टाकून तेल चांगल्या प्रकारे कडक तापून घ्यायचं। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात एक एक वडी टाकून घेऊ। एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात कोथिंबीर वडी तयार आहे। चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या, एकदम लालसर होईपर्यंत, म्हणजे कुरकुरीत लागतात ना। तांदळाचं पीठ मी पहिली वेळ टाकते कोथिंबीर वड्या। शक्यतो बाजरीचं आणि बेसन पीठच राहतं, आणि नुसत्या बाजरीच्या पिठाच्या पण होतात। फक्त बाजरीचं पीठ टाकायचं। कोणी कोणी फक्त बेसन पिठात करते।
आणि आमच्या इथं बाजरीच्या पिठात करते तर अशा प्रकारे तळून घ्यायचा. गॅस कमी करायचा वड्या टाकल्यावर, जेणेकरून आतमधून वड्या कच्च्या राहत नाही का. 5 मिनिटं आधी कमी गॅसवर तळायच्या. सर्व वड्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या. आपल्या वड्या अशा खमंग लालसर भाजलेल्या आहेत. तांबूस कलर येऊपर्यंत भाजायच्या चांगल्या, म्हणजे आतून कच्च्या राहत नाही का. आता गॅस फुल करायचा. फुल गॅसवर 5 मिनिटं भाजून घ्यायच्या तळून. आता आपल्या वड्या झालेल्या आहेत. आता हे काढून घ्यायचं. आपल्या वड्या तयार आहेत. किती मस्त भाजतात, तव्यात गेल्या तर. अशाच प्रकारे वडे करायचे. करून बघा एकदा आणि मला सांगा कशा झाल्या. कोथिंबीर वड्या करून बघा, खाऊन बघा आणि टेस्ट सांगा मला.